नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, लॉगॅरिथमवर आपण मागील 2 व्हिडिओमध्ये लॉगॅरिथमची डेफिनेशन, त्याचा कॉन्सेप्ट, त्याचे रूल्स, लॉज ऑफ लॉगॅरिथम आणि त्याचे टाईप्स, कॉमन अँड नॅचरल लॉगॅरिथम इत्यादी सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घेतल्यात. या लॉगॅरिथमच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्यावर आधारित, म्हणजे मागच्या 2 व्हिडिओमध्ये जे तुम्ही शिकलात त्यावर आधारित काही प्रॉब्लेम्स डील करूया. मी काही प्रॉब्लेम्स तुम्हाला इथं सोडून दाखवणार आणि तशा प्रकारचे प्रॉब्लेम्स तुम्हाला सोडवण्यासाठी सुद्धा देणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. त्या अगोदर एक छोटंसं एक टॉपिक आणखीन एक आहे, ते एकदा क्लिअर करून घेऊन मग प्रॉब्लेमकडे वळूया. टॉपिक आहे बघा, लॉगॅरिथमिक इनइक्वॅलिटीज. महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या 11वीच्या पार्ट 2मधील मॅथ्स पार्ट 2मधील फंक्शन चॅप्टरमध्ये जे लॉगॅरिथमिक फंक्शन या टायटलखाली जी माहिती आणि जे प्रॉब्लेम्स दिले आहेत ते पण आपण इथं डील करूया. लॉगॅरिथमिक इनइक्वॅलिटीजमध्ये इम्पॉर्टंट आहेत, ह्यासुद्धा लक्षात घेणं. आपण पहिली इनइक्वॅलिटी काय लक्षात घ्या, आपल्याला आर्ग्युमेंट अँड बेसबद्दल कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आर्ग्युमेंटची कंडिशन काय होती, आर्ग्युमेंट इज ग्रेटर दॅन 0 अँड बेस काय असला पाहिजे, ग्रेटर दॅन 0 अँड नॉट इक्वल्स टू 1. मग तशा पद्धतीनं आपण काही किमती कन्सिडर करूया. इथे बघा, फर्स्ट इनइक्वॅलिटी काय बोलतो मी, इफ ए इज ग्रेटर दॅन 1. इथं मी ए म्हणजे कोण म्हणतो आहे लक्षात घ्या, इथं बेस म्हणतो मी एला. अँड झिरो इज लेस दॅन यम इज लेस दॅन यन. आता यम आणि यन काय आहेत हे लक्षात घ्या इथं पुढे. देन लॉग ऑफ यम आणि यन आर्ग्युमेंट आहेत, लॉग ऑफ यम टू द बेस ए आणि लॉग ऑफ यन टू द बेस ए. तर यापैकी मोठा कोण असतो, कंपॅरिझन करायला इनइक्वॅलिटी चेक करतो आहे आपण, तर हा मोठा असतो. सांगण्याचं तात्पर्य काय, बेस समान असताना, बेस सारखा आहे दोघांचा, एवढेच नव्हे तर बेस सारखा असून एकपेक्षा मोठा आहे. बघा, 2 लॉग स्ट्रक्चर आहे समोर, लॉग ऑफ यम, लॉग ऑफ यन, दोघांचा बेस ए आहे, याचा पण बेस सेम आहे, दोघांचा बेस सेम आहे. बट बेस सेम असून आणखीन महत्त्वाचं काय जे इथं सांगलं गेलं आहे, काय आहे की तो बेस एकपेक्षा मोठा असला पाहिजे. तर मोठ्या संख्येचा लॉग हा मोठा येतो आणि छोट्या संख्येचा लॉग हा छोटा असतो कंपॅरिझन करायचं म्हणल्यावर, परंतु बेस हा एकपेक्षा मोठा असेल तर. एक्झाम्पल काय याचं, सपोज याचं एक्झाम्पल लक्षात घ्या. सपोज आपण लॉग ऑफ 30 आणि लॉग ऑफ 35 असं लिहिलं आहे. आता हे झाले यम आणि यांच्या किमती, यात मोठा कोणता आहे 35, छोटा 30 झाला आहे. मग याचा बेस काय ठेवणं आवश्यक आहे इथं, जर आपण याला लॉग ऑफ 35ला ग्रेटर म्हणत असेल तर याचा दोघांचा बेस सारखा ठेवणं आवश्यक आहे आणि एकपेक्षा मोठा ठेवणं आवश्यक आहे. तुम्ही कोणता ठेवू शकता बेस, एकपेक्षा मोठा असला पाहिजे. सपोज मी इथं ठेवतो आहे 5, तर इथे 5 असला पाहिजे. लक्षात येते का, कोणताही बेस ठेवा, एकपेक्षा मोठा बेस असताना मोठ्या संख्येचा लॉग हा मोठा येत असतो. ही आहे ती इनइक्वॅलिटी. नंबर 2ची इनइक्वॅलिटी पाहूया. दुसरी इनइक्वॅलिटी काय आहे, इफ ए हा बेस आहे, बट आता तो मागच्या वेळेस ए एकपेक्षा मोठा होता, आता एकपेक्षा लहान घेतला आहे मी. एकपेक्षा लहान असला पाहिजे, एकपेक्षा लहान म्हणजे निगेटिव्ह नाही. बेस तर डेफिनेटली माहिती आहे तुम्हाला ग्रेटर दॅन 0 असतो. 0पेक्षा काय असला पाहिजे, तो मोठा असला पाहिजे, बरोबर. अँड ग्रेटर दॅन 0. लक्षात आलं का ही कंडिशन. मग बाकीच्या कंडिशन्स तेच आहे. हे 2 आर्ग्युमेंट यम आणि यन घेतल्यात मी, त्यातला यन मोठा आहे यमपेक्षा आणि दोन्हीही 0पेक्षा मोठे आहेत. त्यावेळेस काय होते, देन कंडिशन लक्षात घ्या, लॉग ऑफ यम टू द बेस ए
अँड लॉग ऑफ एन टू द बेस ए. इथे बेस सारखा आहे, परंतु बेस काय आता लक्षात आहे, एकपेक्षा लहान आहे. इथं एकपेक्षा मोठा बेस होता, तर मोठ्या संख्येचा लॉग मोठा येत असतो. आणि जर बेस एकपेक्षा लहान असेल तर छोट्या संख्येचा, यम आणि एनमध्ये छोटी संख्या कोण आहे, एन लहान आहे, तर त्याचा लॉग मोठा येत असतो. ते एक्झाम्पल लक्षात घेऊया एक आपण इथे. एक्झाम्पल पहा, इथं एक लॉग ऑफ, सपोज मी आता 20 घेतला इथं आणि इकडे लॉग ऑफ 25 घेतला आहे. मग आता हे 20 आणि 25 यातला लहान मोठा अंक आपल्याला कळतो. बेसला काय ठेवतो त्याच्यावर डिपेंड आहे. बेस पहा, मी घेतो एकपेक्षा लहान सांगितलं आपल्याला घ्यायला, मी इथं 0.5 घेतो, इथंही 0.5 घेतो बेस. आता बेस एकपेक्षा लहान असताना लहान संख्येचा लॉग इथं येईल ग्रेटर दॅन. 3 नंबरची इनइक्वलिटी लक्षात घ्या. बेस आणि एक आर्ग्युमेंट घेतो मी यम, हे दोन्हीही 0पेक्षा मोठे असले पाहिजे, हे तर कन्फर्म आहे. अँड ते दोन्हीही एक तर एकपेक्षा मोठे असावेत किंवा ते दोन्हीही एकपेक्षा लहान असावेत. लक्षात घ्या काय बोलत, ऑर आहे इथे. म्हणजे काय अर्थ होतो याचा, ए आणि यम लाईज ऑन सेम साइड ऑफ वन. एकच्या एकाच बाजूला असले पाहिजे. म्हणजे काय, दोन्हीच्या दोन्ही ए आणि एम दोन्ही एकपेक्षा मोठेच असले पाहिजे किंवा दोन्ही एकपेक्षा लहान असले पाहिजे. त्यावेळेस इथं इफ आणि हे देन log of that argument m to the base a is always greater than 0. तो लॉग नेहमी पॉझिटिव्ह येत असतो. लक्षात घ्या, लॉग हा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0 तिन्ही अंक येऊ शकतो. लॉग पॉझिटिव्ह पण येऊ शकतो, लॉग 0 पण येऊ शकतो आणि लॉग निगेटिव्हसुद्धा येऊ शकतो. तर लॉग पॉझिटिव्ह कधी येतो, जर आर्ग्युमेंट आणि बेस हे दोन्ही एकपेक्षा मोठे असले पाहिजे किंवा दोन्हीही एकपेक्षा लहान असले पाहिजे, त्यावेळेस लॉग हा पॉझिटिव्ह येत असतो. याचं एक्झाम्पल लक्षात घ्या. आता मी एक आर्ग्युमेंट, सपोज मी नंबर 5 घेतला आहे. आता एकपेक्षा मोठा नंबर आहे, मग इथं बेसला पण असा अंक गृहीत धरा जो की एकपेक्षा मोठा असला पाहिजे. सपोज करा मी ते 3 गृहीत धरतो आहे, हे दोन्ही एकपेक्षा मोठे आहेत, तर या लॉगची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार, ग्रेटर दॅन 0 येणार. किंवा दोन्ही एकपेक्षा लहान घेतलं तरी चालतात. पहा असं, लॉग ऑफ 0.5 घेतला मी इथं नंबर आणि इथं 0.2 घेतला नंबर, दोन्ही एकपेक्षा लहान आहेत. या केसमध्ये सुद्धा लॉग काय येणार आहे, ग्रेटर दॅन 0. ही झाली तिसरी इनइक्वलिटी. चौथी इनइक्वलिटी पाहूया. आत्ताच्या तिसऱ्या इनइक्वलिटीचा थोडंसं अपोजिट विचार करूया. तिसऱ्या इनइक्वलिटीमध्ये काय पाहिलं होतं आपण, बेस आणि आर्ग्युमेंट दोन्हीही एकपेक्षा मोठे किंवा एकपेक्षा लहान असले पाहिजे, तर लॉग काय आला होता, ग्रेटर दॅन 0 आला होता. परंतु जर का जर एकपेक्षा मोठा आहे, म्हणजे बेस एकपेक्षा मोठा आणि आर्ग्युमेंट एकपेक्षा लहान आहे, किंवा उलटं आर्ग्युमेंट एकपेक्षा मोठा आणि बेस एकपेक्षा लहान असेल, त्यावेळेस लॉग काय येत असतो ते इथं लक्षात घ्यायचं आपल्याला. पहा 4 नंबरची इनइक्वलिटी. बेस ए and argument m both are definitely greater than 0 according to definition, and a हा एकपेक्षा मोठा असावा आणि m एकपेक्षा लहान असावा. एक तर और a हा एकपेक्षा लहान असावा, m हा एकपेक्षा मोठा असावा. दोन्हीपैकी इथंही और आहे पहा. याचा अर्थ काय होतो, दॅट इज ए यम लाईज ऑन दी डिफरंट साइड, डिफरंट साईड्सकडे सेम साईड लिहिलं होतं मागच्या वेळेस 3 नंबरच्या इनइक्वलिटीमध्ये आपण. डिफरंट साईड्स म्हणजे एक पॉझिटिव्ह एकपेक्षा मोठा असला तर दुसरा हा एकपेक्षा लहान असला पाहिजे. डिफरंट साईड्स ऑफ 1. ठीक, हे जे सांगलं ना ऑरमध्ये आपण, याचाच अर्थ असं वर्डिंगमध्ये लिहिलं आहे आपण, डिफरंट साईड ऑफ युनिटी. देन त्यावेळेस लॉग काय येत असतो, लॉग ऑफ आर्ग्युमेंट m टू द बेस a 0पेक्षा लहान येत असतो.
म्हणजे लॉग या कंडिशनमध्ये निगेटिव्ह येत असतो. याचं एक्झाम्पल पाहूया आपण इथे. लॉग ऑफ, सपोज मी नंबर घेतो 3 आणि इथं घेतो 0.1. आता आर्ग्युमेंट 3 1पेक्षा मोठा आहे आणि 0.1 1पेक्षा लहान आहे. यावेळेस लॉग येणार आहे. याची किंमत जी काही बनणार आहे ती डेफिनेटली निगेटिव्ह बनणार आहे, 0पेक्षा लहान बनणार आहे. किंवा आपण असं घेऊया, इथं मी आर्ग्युमेंट 1पेक्षा लहान घेतो आणि बेस घेतो 1पेक्षा मोठा. सपोज मी इथं 8 घेतला आहे. या केसमध्ये सुद्धा याची व्हॅल्यू लेस दॅन 0 येणार. हे 4 इनइक्वॅलिटीजसुद्धा आपल्याला लक्षात असाव्यात. आता आपण काही प्रॉब्लेम्स आतापर्यंत जे आपण शिकलो त्यावर पाहूया. क्वेश्चन पहा. एक्सप्रेस द फॉलोइंग exponential form in a logarithmic form. खाली काही एक्सपोनेंशियल फॉर्म दिलेत आपल्याला आणि त्यांना एक्सप्रेस करायला सांगितलं आहे लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये. त्यातील पहिल्या लक्षात घ्या, 3⁻⁻2 = 1/9. एक्सपोनेंशियल फॉर्म आहे, याला लॉग फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे आपल्याला. पुढेच लिहितो मी आन्सर. याचं पहा इथे लक्षात येत असेल तुम्हाला, डेफिनेशनमध्ये सांगितलं तुम्हाला मी एक्सपोनेंशियल फॉर्म आणि लॉग फॉर्म एकमेकांत कन्वर्ट करता यावे तुम्हाला. बेस कोण आहे इथं लक्षात घ्या, 3 आहे. बेसचा जो पॉवर असतो ना तो लॉग असतो, लक्षात घ्या. आणि बेस हा लॉगमध्ये सुद्धा, आता पहा इथं मी लॉग लिहिला आहे. इथं बेस कोण आहे, घातांकाचा बेस आहे 3, तर इथेही लॉगचा बेस कोण असतो 3. आणि जो बेसचा जो पॉवर असतो ना तो येत असतो लॉग, म्हणजे आन्सर येत असते ते. मग हे इथं काय लिहायचा, 1/9 हा झाला आर्ग्युमेंट. घातांकाचा जो घात येत असतो ना तो आर्ग्युमेंट बनत असतो, लक्षात घ्या. इथं घातांकाचं जे उत्तर आलं ना ते आर्ग्युमेंट बनत असते. हे झालं ह्याला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये एक्सप्रेशन तयार. दुसरं एक पहा, 7³ = 343. आता इथं लक्षात घ्या, बेस कोण आहे 7. बेसचा जो पॉवर असतो ना तो येत असतो लॉग 3. आणि जे घातांक आला आहे ना इथं 343, तो इथं आर्ग्युमेंट बनत असतो 343. 3 नंबरचा प्रॉब्लेम पहा. सपोज मी 8⁻0 = 1 असं दिलं आहे एक्सपोनेंशियल फॉर्म. इथे लक्षात घ्या, लॉग ऑफ 1 to the base 8 = 0. आपण प्रॉपर्टी पाहिली होती, 1चा लॉग बेस काहीही असो, 1चा लॉग नेहमी काय येत असतो 0. 4 नंबरचं पहा. सपोज मी आता असं गेलं, 8⁻b = c. एक्सपोनेंशियल फॉर्म आहे, अननोन आहे ते ABC. असो, आपल्याला फक्त एक्सप्रेस करायचं आहे लॉग ऑफ c to the base a = b. लक्षात येते का पहा. अशा प्रकारे तुम्हाला हे एक्सपोनेंशियल फॉर्मचं लॉग फॉर्ममध्ये कन्वर्शन करता यावं. आणखीन एक गणित लक्षात घ्या शेवटचं, आणि मग बाकीचे मी तुम्हाला सोडवण्यासाठी देईल. 7⁻, सपोज आता मी -k घेतला आहे, = सपोज c आला. त्याला लिहा, कसं लिहिणार, लॉग ऑफ c to the base 7 = -k. हे बाई इथं प्रश्न आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग एक्सपोनेंशियल फॉर्म इन अ लॉगॅरिथमिक फॉर्म. इथं दिलेत गणितं मी तुम्हाला. हे सर्व गणितं तुम्हाला इथं काय करायचेत, सोडून पाहिजेत. पुढचा क्वेश्चन विचारात घ्या, एक्सप्रेस द फॉलोइंग लॉगॅरिथमिक फॉर्म किंवा इक्वेशन इन एक्सपोनेंशियल फॉर्म. आता रिवर्स, लॉगॅरिथमिक फॉर्मला एक्सपोनेंशियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायला सांगितलं इथे आपल्याला. चला, इथे पहिला प्रॉब्लेम विचारात घ्या, काय दिलं आहे, लॉग ऑफ
64 टू द बेस 2 इक्वल टू 6. आन्सर पहा, लक्षात घ्या. बेस कोण आहे? लॉगचा 2, तोच घातांकाचा की एक्सपोनेंशियलचा फॉर्मचा बेस बनणार. आणि बेसचा जो पॉवर असतो तो लॉग येतो. सो लॉग काय आला? 6 आला, तो बेसला पॉवरला जाणार, इक्वल्स टू 64. बेसचा पॉवर कोण घ्यायचा? लॉगचा आन्सर. हे आर्ग्युमेंट आहे, हे आहे लॉग, लक्षात घ्या. या 6ला लॉग म्हणतात. लॉग ऑफ 64. 64चा लॉग काय आला आहे? 6. आन्सर तो पॉवरला घ्यायचा आहे. दुसरं पहा, लॉग ऑफ 1/25 टू द बेस 5 इक्वल्स टू -2 दिला आहे. काय लिहूया? बेस 5 आहे, पॉवरला काय? -2 इक्वल्स टू 1/25. एक्सपोनेंशियल फॉर्म तयार. तिसरं, सगळं काही इझी आहे, लक्षात घ्या. तुम्हाला फक्त ते स्ट्रक्चर्स डील करता यायला पाहिजे. डेफिनेशनवर आधारित चाललं हे सगळं. पहा इथे 10 आहे बेसला, 10 टू द पॉवर -3 इक्वल्स टू 0.001. 4 नंबरचं पहा. आता इथे कसं दिलं बघा, IN1 दिलं आहे इक्वल टू 0. पहा इथे काय होईल आता? हे IN1 मीन्स, आता इथं तुम्हाला कन्फ्युज येतो, सर बेस कोण आहे? मुळात यालाच आपण असं लिहू शकतो अगोदर. मुळात हे इक्वल लिहूया आपण याला. बट दिस इम्प्लाइज, माहीत आहे का, इन फंक्शन कधी येते IN असा. लॉगचा बेस काय असतो? नॅचरल लॉगरिथम म्हणतो आपण त्याला. बेसला असतो. हे आणि हे एकच आहे. आता तुम्हाला बेस दिसतो म्हणून. मग आता कन्वर्ट करा याला एक्सपोनेंशियल फॉर्ममध्ये. दिस इम्प्लाइज टू द पॉवर 0 इक्वल्स टू 1. हे अशा पद्धतीनं 1/2 दिला आहे आता, इक्वल्स टू -0.693. काय होईल पहा इथंही? ह्यालाही लिहून घ्या. बेस दिसेल अशा पद्धतीनं, लॉग ऑफ 1/2 टू द बेस इक्वल्स टू -0.693. ओके, मग याला कन्वर्ट करा. आता लिहा याला एक्सपोनेंशियल फॉर्ममध्ये. देअरफॉर टू द पॉवर, बेसला कोण आहे? टू द पॉवर -0.693 इक्वल्स टू 1/2. अशा पद्धतीनं तुम्हाला लॉग फॉर्मला सुद्धा एक्सपोनेंशियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करता यायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला ही खालील प्रश्नसुद्धा सोडून पाहिजेत. इथे हे प्रॉब्लेम्स नोट करण्यासाठी स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि हे सर्व प्रॉब्लेम्स वरती जे गणित मी सोडून दाखवलेत, उदाहरणं सोडून दाखवलेत, त्या पद्धतीनं या सर्व प्रश्नाची उत्तरे पूर्ण करा. पुढे आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे पहा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग. त्यातील पहिला प्रॉब्लेम विचारात घ्या. लॉग ऑफ 32 टू द बेस 2. याची किंमत काढायला सांगली आहे, व्हॅल्यू फाइंड करायला सांगितली आहे आपल्याला. याला एक्सप्रेस करायचं नाही आपल्याला, लॉग एक्सपोनेंशियल असं कन्वर्शन नाही करायचं आहे. याची किंमत काढायला सांगली आहे. आन्सर पहा, मी इथून सुरुवात करतो आहे. लेट लॉग ऑफ 32 टू द बेस 2 इक्वल्स टू एक्स. याची किंमत आपण एक्स गृहीत धरूया. म्हणजे आपण याला याची किंमत काढणं म्हणजे एक्सची किंमत काढूया आपण. ठीक, मग याला बाय डेफिनेशन याला कन्वर्ट करा एक्सपोनेंशियल फॉर्ममध्ये. बट दिस इम्प्लाइज 2 टू द पॉवर एक्स इक्वल्स टू 32. करेक्ट. बट दिस 32 मीन्स 2 टू द पॉवर, कितवा पॉवर होईल? 2चा 5th पॉवर होतो बघा. 32 इक्वल्स टू 2 टू द पॉवर 5.
देअरफोर इथं सबस्टिट्यूट करा. देअरफोर 2 टू द पॉवर x इक्वल्स टू 2 टू द पॉवर 5. बट दिस इम्प्लाइज बेस सारखा इक्वलिटी असताना पॉवरही सारखा होईल. देअरफोर x इक्वल्स टू 5. देअरफोर व्हॅल्यू ऑफ दॅट लॉग of 32 to the base 2 equals to 5 is the answer. दूसरा प्रॉब्लेम पहा यातील. log of 64 to the base root 2 याची किंमत काढायला सांगली आपल्याला. इथे आन्सर स्टार्ट करूया. log of 64 to the base root 2 equals to x गृहीत धरूया आपण याला. याला कन्वर्ट करा एक्सपोनेंशियल फॉर्ममध्ये. मग बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम रूट 2 टू द पॉवर x इक्वल्स टू 64. आता हे रूट 2ला काय लिहितो पहा, लक्ष द्या. इथं रूट 2 मीन्स 2 टू द पॉवर 1/2 आणि 2 द पॉवर x इक्वल्स टू हे 64. आता इथं पॉवरला पॉवर आहे, घातांकाचा नियम जर वापरला इथं तर मी याला असं लिहू शकतो फायनली 2 टू द पॉवर x/2 इक्वल्स टू 64. बट हा 64 काय होईल पहा इथं, जसं आपण वरच्या प्रॉब्लेममध्ये 32ला 2 टू द पॉवर 5 लिहिलं होतं तसं. दॅट इज 64 इक्वल्स टू 2 टू द पॉवर 6. देअरफॉर या ठिकाणी सबस्टिट्यूट केलं तर 2 to the power x/2 equals to 64 ची व्हॅल्यू 2 to the power 6. बट दिस इम्प्लाइज बेस समान आहे, इक्वलिटी असताना पॉवरही समान होणार. x/2 इक्वल टू 6. 2 इकडे ट्रान्सफर करा. देअरफॉर x इक्वल्स टू 12. म्हणून किंमत काय आली बघा, लॉग ऑफ 64 टू द बेस रूट 2 इक्वल्स टू 12 इज द रिक्वायर्ड आन्सर. तीसरा प्रॉब्लेम पाहूया. लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ 5 टू द बेस 5 याची किंमत काढायला सांगली पहा. गृहीत धरूया लेट लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ 5 टू द बेस 5 इक्वल्स टू x असं गृहीत धरलं आपण. देअरफॉर एक्सपोनेंशियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करा याला. दिस इम्प्लाइज 5 टू द पॉवर x इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ 5. Therefore 5 to the power x equals to cube root of 5 ला काय लिहू शकतो, 5 to the power 1/3. और this implies बेस समान आहे 5. therefore x equals to 1/3. therefore log of cube root of 5 to the base 5 equals to 1/3. पुढील एक प्रॉब्लेम पाहूया. 4 नंबरचा प्रॉब्लेम लक्षात घ्या. log of 0.008 टू द बेस 5 याची किंमत काढायला सांगली. इथं थोडंसं चांगलं लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. लेट लॉग ऑफ 0.008 टू द बेस 5 इक्वल्स टू x असं सपोज करूया आपण. इथं याला एक्सपोनेंशियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्या. तर 5 टू द पॉवर x इक्वल्स टू इट इज 0.008. ओके. मग आता इथं लक्ष द्या पुढे 5 टू द पॉवर x इक्वल्स टू ते 0.008ला काय लिहितो पहा आम्ही 8 डिवायडेड बाय 1000. ओके. 3 स्थळाच्या नंतर दशांश आहे ना, डिवायडेड बाय 1000 येणार. मग इथं सिम्प्लिफाय करा. 8 भाग द्या 1000ला. या 8 1 8 आणि इथं 8 1 8 उरले 2 20 झाले. 8 2 16 उरले 4 40 झाले. 8 5 40. 1/125. व्हॉट दिस 1/125 5चा क्यूब बनतो. बरोबर आहे का. 5चा क्यूब 125 येतो. 5चाच क्यूब का पकडायला मी, लक्षात घ्या. LHS साईडला जिथं आपण एक्सचा विचार करतो ना, इथं बेस कोण आहे 5. तर इकडे जे नंबर दिला असताना याला 5च्या स्वरूपात एक्सप्रेस करणं आवश्यक असते. तेव्हाच आपण म्हणजे बेस इक्वल झाला तरच पॉवर इक्वल करू शकतो. म्हणून 5 आणणं इथं महत्त्वाचं आहे. म्हणून बघा 8 डिवायडेड बाय 1000ला म्हणजे हा मुळात 0.008ला आपण कसं लिहिलं आहे 8/1000 पुन्हा सिम्प्लिफाय 1/125 आणि परत 5 आणलाच पाहिजे. आणि ह्या परतला असं या 5 क्यूबला वर पाठवतं. तर हे आता असं झालं. म्हणजे इथं काय झालं बघा 5 टू द पॉवर x इक्वल्स टू 5 टू द पॉवर हे 2 नंबर सारखे आणणं महत्त्वाचं असते.
त्यावेळेसच आपण इक्वॅलिटी मेंटेन करून पॉवर इक्वल करू शकतो. वॉट दिस इम्प्लाइज x इक्वल्स टू -3. देअरफॉर लॉग ऑफ 0.008 टू द बेस 5 इक्वल्स टू -3. इट्स आन्सर. आता ही 4 गणितं तुम्हाला लक्षात आले असतील. तर अशा पद्धतीनं सोडवण्यासाठी तुम्हाला काही गणितं मी खाली देणार आहे, ती नोट करून घ्या. हे प्रॉब्लेम्स नोट करून घ्या. 12 प्रॉब्लेम्स दिलेत मी इथं तुम्हाला. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे सगळे प्रॉब्लेम्स सोडून पहा. पुढे आपण काही वेगळ्या प्रश्नाचा विचार करूया. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x इफ log of x to the base cube root of 3 equals to x equals to 8. आता इथं एक्सची किंमत फाइंड करायला सांगितली आपल्याला. आन्सरकडे लक्ष द्या. आपल्याला दिलं आहे काय, लॉग ऑफ एक्स टू द बेस √3 इक्वल्स टू 8 दिलं आहे. याला कन्वर्ट करून घ्या, एक्सपोनेंशियल फॉर्ममध्ये लिहा. याला √3 टू द पॉवर 8 इक्वल्स टू एक्स. एक्सपोनेंशियल फॉर्म लिहिला आपण. आता या √3ला काय लिहितो बघा, पुढे कंटिन्यू करतो. हा एक्स समोर लिहितो आहे मी. एक्स इक्वल्स टू √3 मीन्स 3 टू द पॉवर 1/2 आणि पॉवर 8ला 8 बाहेर. पॉवरला पॉवर असेल तर मल्टिप्लाय होणार दोघांचा. 3 टू द पॉवर 1/2 इंटू 8. इथं सिम्प्लिफाय झालं, 2ने याला कॅन्सल केलं तर 4 येईल. हे दॅट इज 3 टू द पॉवर 4 अँड देअरफॉर 3 टू द पॉवर 4 म्हणजे किती होणार आहे, 3चा 14 घात. इट इज 81. द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 81. अशा पद्धतीनेही काही गणित आपल्याला सॉल्व करता आले पाहिजे. खाली काही गणितं देईल तुम्हाला, ते तुम्ही या एका प्रॉब्लेम्सला ऑब्झर्व करून अशा पद्धतीनं ते पुढचे गणितंसुद्धा सोडून पहा. पुढचा प्रॉब्लेम विचारात घ्या. आता इथं जे प्रॉब्लेम घेणार आहे मी ते लॉगरिथमच्या डेफिनेशन आणि लॉगरिथम जे लॉज जे आहेत, रूल्स आहेत, त्यावर आधारित काही प्रॉब्लेम्स आता आपण इथं पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे प्रॉब्लेम्स टेक्स्टबुकमधले आहेतच असं नाही आहे. टेक्स्टबुकमधले काही प्रॉब्लेम घेतलेत मी, जे 11वीला मॅथमॅटिक्सचं पार्ट 2 जे आहे फंक्शन चॅप्टरमध्ये तुम्हाला लॉगरिथमबद्दल थोडेसे प्रॉब्लेम्स पाहायला मिळतील. ते प्रॉब्लेम्स तर इथे मिळतील तुम्हाला. त्याऐवजी दुसरे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला मी इथं सोडून दाखवत आहे, जेणेकरून तुमची पुढची तयारी म्हणजे इंजिनिअरिंग CET किंवा नीट JEEच्या परीक्षेला जे बेस लॉगरिथमचा असतो तो क्लिअर व्हावा, या उद्देशानं सर्व प्रकारचे प्रॉब्लेम्स मी तुम्हाला इथं सोडून दाखवणार आहे. पुढचा प्रॉब्लेम विचारत घ्या. काय दिलं आहे, सिम्प्लिफाय सांगितलं आहे करायला आपल्याला. प्रॉब्लेम असा आहे, सिम्प्लिफाय दी फॉलोइंग. इथं सिम्प्लिफाय करायला सांगितलं आपल्याला. पहिला प्रॉब्लेम विचारात घ्या. लॉग ऑफ 5 टू द बेस 10 प्लस लॉग ऑफ 4 टू द बेस 10 टू लॉग ऑफ 4 टू द बेस 10. याची किंमत काढायला नाही सांगितली, जस्ट सिम्प्लिफाय करायला सांगितलं आपल्याला. आन्सर स्टार्ट करतो मी इथून, लक्षात घ्या. लॉग ऑफ 5 टू द बेस 10 तसंच दिला, प्लस एक्सपोनेंट लॉ वापरतो मी या ठिकाणी. पहा, एक्सपोनेंट लॉ माहिती आहे तुम्हाला. आर्ग्युमेंटचा जो पॉवर असतो तो समोर येत असतो, तर मग समोर जर असेल मल्टिपलमध्ये तो आर्ग्युमेंटच्या पॉवरला जायला पाहिजे. याला मी असं लिहू शकतो इथं, 4 टू द पॉवर 2 बेसला 10 आहे. कोणता लॉ वापरला, एक्सपोनंट लॉ. लॉ सगळे लक्षात घ्या, एका पेजवर लिहून ठेवा समोर, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की इथं तो रूल कशा पद्धतीनं वापरला जात आहे. आता पुढची स्टेप, या 4चा स्क्वेअर करून घेऊया. लॉग 5 टू द बेस 10 प्लस लॉग 4 स्क्वेअर दॅट इज 16 टू द बेस 10. आता पुढचा नियम वापरतो बघा, लॉग ऑफ ॲडिशन आहे बघा. तर 5 इंटू 16 बेस सारखा आहे. इथं कोणता नियम वापरला आहे लक्षात येते का, प्रोडक्ट्स लॉ.
ओके. गुणाकार असेल तर लॉग दोन्ही टर्म्स गुणाकारातल्याला सेपरेट दिला तर ॲडिशन होणार मध्ये. तर रिवर्स लिहिल्या पद्धतीनं लिहिले इथं आपण रिवर्स पद्धतीनं प्रोडक्ट लॉचा वापर करून असं लिहिता येईल त्याला. आणि फायनली याला सिम्प्लिफाय केलं तर 16 × 5 80 हे झालं त्याचं सिम्प्लिफिकेशन. दुसरा प्रॉब्लेम पहा. हा जो प्रॉब्लेम आहे तुमच्या 11वीच्या नवीन अभ्यासक्रमामधील जो मॅथ 2 पार्टचं टेक्स्टबुक आहे त्यामधील पेज नंबर 119वरील 21वा प्रॉब्लेम, त्यातील पहिलं हे प्रॉब्लेम आहे 5 log x + 7 log y - log z. तिथं प्रश्न असा आहे, राईट द फॉलोइंग एक्सप्रेशन ॲज अ सिंगल लॉगॅरिथम. एका सिंगल लॉगॅरिथममध्ये ह्या एक्सप्रेशनला लिहा, म्हणजेच याला सिम्प्लिफाय करायला सांगितलं त्यांनी. आन्सर लिहितोय पहा. एक्सपोनंट लॉ वापरणार. मल्टिपलमध्ये जे लॉगच्या समोरचे नंबर्स आहेत ते आपण पॉवरला लिहून घेऊया आर्ग्युमेंटच्या. म्हणजे इथं log of x⁵ प्लस log of y⁷ मायनस log of z. एक्सपोनंट लॉ वापरला आहे. असं कंसात लिहा, आवश्यक आहे ते, म्हणजे कोणता रूल वापरला आपल्याला हे आपल्याला लक्षात येत राहील. आता इथं ॲडिशन आहे पहा, म्हणजे या दोन टर्ममध्ये ॲडिशनचा म्हणजे प्रोडक्ट लॉ वापरला चालला आहे. log of x⁵ इंटू y⁷. ॲडिशन असताना प्रोडक्ट लॉ वापरला जातो आणि ही टर्म तशीच राहू द्या, log of z. म्हणजे फक्त या दोन टर्मसाठीच मी नियम वापरला आहे, प्रोडक्ट लॉ. पुढच्या स्टेपला लक्षात घ्या. आता इथं सबस्ट्रॅक्शन आहे. सबस्ट्रॅक्शन आलं की लक्षात यायचं कोशंट लॉ वापरला जातो. log of x⁵ इंटू y⁷ डिवायडेड बाय z. इथं वापरला आहे आपण कोशंट लॉ. अशा पद्धतीने याचं सिम्प्लिफिकेशन पूर्ण होतं आहे. त्यातीलच पुढचा प्रॉब्लेम पाहूया. 1/3 log of x - 1 प्लस 1/2 log of x. सिम्प्लिफाय करायचं. इथं पण सिंगल लॉगरिथमच्या टर्ममध्ये एक्सप्रेस करायला सांगितलं आहे, म्हणजे सिम्प्लिफाय करायला सांगितलं आहे. इथं एक्सपोनंट रूल येईल बा. 1/3 पॉवरला आहे, इथं 1/2 पॉवरला जाईल. इथं मल्टिपलमध्ये असणारे टर्म्स. एक्सपोनंट लॉ वापरूया. log of x - 1 to the power 1/3 plus log of x to the power 1/2. Exponent law. log of इथं 1/3 पॉवर मीन्स हे क्यूब रूट होऊन जाईल पहा, किंवा तुम्ही सिम्प्लिफाय असं लिहिलं तरी चालते. आता इथं क्यूब रूट होऊ शकते म्हणून मी लिहितोय. प्लस इथे log ऑफ स्क्वेअर रूट होऊन जाईल बघा, स्क्वेअर रूट ऑफ x. आता ॲडिशन आलं म्हणल्यावर प्रोडक्ट लॉ येणार. log ऑफ क्यूब रूट ऑफ x - 1 इंटू स्क्वेअर रूट ऑफ x. इथपर्यंत सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला. इथं वापरला आहे आपण प्रोडक्ट लॉ. त्यातीलच पुढील प्रॉब्लेम पाहूया. प्रॉब्लेम नंबर 4. इथं काय दिले पहा. हे आयन म्हणल्यावर तुम्हाला माहीत आहे हे नॅचरल लॉगरिथम आहे, ज्याचा बेसला ई असतो. म्हणजे लॉगच नाव आहे हे, फक्त इथं बेस ई असतो म्हणून याला आपण नॅचरल लॉगरिथम असं लिहितो. स्टार्ट करूया पहा. प्लस आहे इथं, या दोघांसाठी वापर करून घेऊया. म्हणजे इथं प्रोडक्टला वापरात येईल. x+2 इंटू x - 2. लक्षात आलं का? प्लस होता मी इथं प्रोडक्ट आहे, ही टर्म तशीच राहू द्या, किंवा इथंही वापरूया आपण. पुढच्या स्टेपला लिहूया सगळे एकदाच.
लिहिता येणार नाही, कारण मला प्रोडक्ट लॉ वापरला आहे आपण इथं या ठिकाणी. पुढच्या स्टेपला आता इथं प्रोडक्ट या दोघाचा गुणाकार पण सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला. ए प्लस बी ए मायनस बीचं एक्सपान्शन आपल्याला माहीत आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दॅट इज 2 स्क्वेअर येईल ते. ओके, आणि इथं हा 3 मल्टिपलमध्ये आहे, तो पॉवरला जाईल एक्सपोनंट लॉनुसार. एक्स प्लस 5 टू द पॉवर 3 इथं वापरला आहे आपण एक्सपोनंट लॉ वापरला आहे. इथं सिम्प्लिफाय करूया, 2 स्क्वेअर दॅट इज 4, आणि इथं ही स्टेप तशीच लिहितो आणि पुढच्या स्टेपला आपण कोशंट लॉ वापरूया. इथं मायनसचा सिम्बॉल आहे पाय या ठिकाणी. सो युजिंग कोशंट लॉ लास्ट मायनस असताना या दोघात काय येणार आहे, डिव्हिजन येणार आहे. एक्स स्क्वेअर मायनस 4 डिवायडेड बाय एक्स प्लस 5 आणि याचा क्यूब. तुमच्या लक्षात आलं असेल की इथं आपण लॉ ऑफ लॉगॅरिथम यावर आधारित प्रॉब्लेम सोडवत आहोत. तर मी खाली काही तुम्हाला सोडवण्यासाठी गणित देणार आहे, ते नोट करून घ्या. वरील हे सर्व प्रॉब्लेम्स नोट करून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, आणि या सर्व प्रॉब्लेम्सला वरी मी ज्या पद्धतीनं एक्सप्लेन केलं आहे त्या पद्धतीने याला सोडून पहा. टेक्स्टबुकमधीलच पेज नंबर 119 वरील क्वेश्चन नंबर 20 जो आहे तो पाहूया. काय सांगितलं इथं, राईट द फॉलोइंग एक्सप्रेशन्स ॲज सम ऑर डिफरन्स ऑफ लॉगॅरिथम्स. खाली काही एक्सप्रेशन दिलेत, त्याला आपल्याला सम ऑर डिफरन्स या स्वरूपात एक्सप्रेस करायचं आहे. पहिलं काय दिलं बघा, लॉग ऑफ पी इंटू क्यू डिवायडेड बाय आर इंटू एस. सुरुवात करूया आन्सरची. दिलं आहे का बघा, लॉग ऑफ पी इंटू क्यू डिवायडेड बाय आर इंटू एस दिलं आहे. भागाकारात 2 टर्म्स आहेत, मीन्स लॉ ऑफ कोशंट वापरावं लागेल. लॉग ऑफ पी इंटू क्यू मायनस लॉग ऑफ आर इंटू एस. कोणता नियम वापरला इथं आपण, कोशंट लॉ वापरलेला आहे. पुढे आता एक डिफरन्स तर झालं आहे. आता इथं 2 टर्म्स गुणाकारात आहेत, पी आणि क्यूमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. मग मल्टिप्लिकेशनचा म्हणजे प्रोडक्ट लॉ वापरा. तर लॉग ऑफ पी प्लस लॉग ऑफ क्यू असं लिहिता येईल याला, आणि मध्ये मायनस लॉग ऑफ आर प्लस लॉग ऑफ एस. या ठिकाणी सुद्धा आर आणि एसमध्ये मल्टिप्लिकेशन होतं तर ॲडिशन होणार आहे. इथं वापरलं आहे आपण प्रोडक्ट लॉ. अशा पद्धतीनं आपण इथं याला सिम्प्लिफाय किंवा एक्सप्रेस केलं आहे बेरीज आणि वजाबाकीच्या स्वरूपात. दुसरा प्रॉब्लेम लक्षात घ्या, लॉग ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स इंटू क्यूब रूट ऑफ वाय असं दिलं आहे. मल्टिप्लिकेशन दिसते मध्ये. आन्सरला सुरुवात करतो आहे. लॉ ऑफ प्रोडक्टनुसार रूट एक्स प्लस लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ वाय. इथं काय वापरलं आपण, प्रोडक्ट लॉ वापरला. तुम्ही आता यालाही परत सिम्प्लिफाय करू शकता पुढच्या स्टेपला. अशा पद्धतीने पहा, लॉग ऑफ एक्स टू द पॉवर 1/2 प्लस लॉग ऑफ वाय टू द पॉवर 1/3, आणि एक्सपोनंट लॉ वापरला तर इथं 1/2 इंटू लॉग एक्स प्लस 1/3 इंटू लॉग वाय एक्सपोनंट लॉ वापरला. अशा पद्धतीने इथं आपण त्या दिलेल्या टर्मला ॲडिशनच्या स्वरूपात एक्सप्रेस केलं आहे. पुढचा प्रॉब्लेम पाहूया. नॅचरल लॉगरिथमवर आधारित प्रॉब्लेम आहे. ए क्यूब ए -2 होल स्क्वेअर
होल डिवायडेड बाय बी स्क्वेअर मायनस 5. आता हे लॉगॅरिथमच आहे, नॅचरल लॉगॅरिथम. दोन टर्म्स इथं डिवाइडमध्ये दिसतात, म्हणजे कोशंट लॉ वापरा. ए क्यूब इंटू ए मायनस 2 होल स्क्वेअर मध्ये मायनस येईल, डिवाइड असताना सबस्ट्रॅक्शन होणार. स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 5 इथं वापरला आहे आपण. कोशंट लॉ वापरला आहे. परत इथं ए क्यूब आणि हे ए मायनस 2 होल स्क्वेअर यांच्यामध्ये गुणाकार आहे, तर इथंही प्रोडक्ट लॉ वापरा. प्लस मल्टिप्लिकेशन असताना ॲडिशन होणार ए मायनस 2 होल स्क्वेअर मायनस इथे ही टर्म तशीच राहून जाईल. अशा पद्धतीने इथं आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शनच्या स्वरूपात इथं ही टर्म एक्सप्रेस केलेली आहे. तुम्ही पुढे एक एक्सपोनंट लॉ वापरून हे क्यूब आणि इथला स्क्वेअर आणि याचा पॉवर 1/2 होईल, तो मल्टिपलमध्ये समोर लिहू शकता. जशा पद्धतीनं तसं जर विचार केला तर 3 इंटू इन ए प्लस ट्वाईस आणि इथं सुद्धा 1/2 याचा पॉवर होईल, हे असंही लिहू शकाल याला तुम्ही. अशा पद्धतीनं हा सुद्धा प्रॉब्लेम पूर्ण होतो. प्रॅक्टिससाठी तुम्ही हा प्रॉब्लेम सोडून पहा. पुढील एक क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन काय पहा. इव्हॅल्युएट द फॉलोइंग. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी एक नोट सांगितली होती पहा, एक रिलेशन सांगितलं होतं. त्या रिलेशनवर आधारित हा क्वेश्चन चालणार आहे. त्या अगोदर मी इथं लिहून दाखवतो तुम्हाला. सपोज ए टू द पॉवर लॉग ए आणि आर्ग्युमेंट आहे एन. बघा इथं बेस ए आहे आणि इथं हे इंडेक्स रूपात आहे. इंडेक्स आणि याचा पॉवरला लॉगची टर्म आहे, त्याचा बेस पण एच आहे. त्याचा आन्सर काय येत असते एन. ठीक आहे. हे एक रिलेशन आहे. या रिलेशनवर आधारित एक इथं प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत. पहिला प्रॉब्लेम लक्षात घ्या. 3 टू द पॉवर मायनस लॉग 5 टू द बेस 3. हा प्रॉब्लेम आपल्याला याची किंमत काढायला सांगितलेली आहे. ओके, सुरुवात करूया इथूनच. आता लक्षात येते का पहा तुमच्या, हे वरचं जे ब्ल्यू कलरमध्ये रिलेशन लिहिलं आहे मी, त्याचा यूज करायचा आहे मला. बट इथं समोर मायनस नाही, इथं समोर मायनस दिला आहे बघा त्यांनी. त्याला काय लिहूया पहा मग. मायनसला मायनस मीन्स -1 आहे गुणाकारात, लॉग ऑफ 5 टू द बेस 3. आता इथं एक्सपोनेंट रूल वापरा. मल्टिपलमध्ये आली एखादी टर्म लॉगच्या तर ती पॉवरला जात असते. याला पुढे कंटिन्यूमध्ये काय लिहितो पहा मी. 3 टू द पॉवर लॉग 5 आणि हा बेसला 3 आणि याच्या पॉवरला काय लिहिणार इथं मी -1. मल्टिपलचा एक्सपोनेंट रूलनुसार काय होणार, तो आर्ग्युमेंटच्या पॉवरला जाणार. इथं कोणता नियम वापरला आपण, एक्सपोनंट लॉ वापरला. ठीक, पुढे कंटिन्यू करूया. आता मग होईल बा ते या नियमानुसार युजिंग दिस रिलेशन. इथं 3 या घातांकाचा जे इंडेक्स फॉर्म आहे याचा बेस 3 आहे आणि याचा लॉगचा पण बेस 3 आहे. म्हणून इथं याचा आन्सर काय आला पाहिजे या स्ट्रक्चरनुसार, 5 टू द पॉवर -1. ओके, सो 5 टू द पॉवर -1 मीन्स using this relation which is again equals to 5 to the power -1, that is 1/5. फायनल आन्सर आहे याचं 1/5. अशा प्रकारे हे इव्हॅल्युएट करण्यासाठी हे छोटे छोटे रिलेशनसुद्धा आपल्याला गरजेचे असू शकतात. पुढचा एक प्रॉब्लेम पाहूया असाच. सेकंड नंबरचा प्रॉब्लेम पहा. 5 to the power -3 into log of क्यूब रूट ऑफ 5 टू द बेस 5. लक्षात घ्या नीट, बेस व्यवस्थित बेसच्या ठिकाणी दिसला पाहिजे.
आता इथंही मल्टिपलमध्ये -3 आहे, तो याच्या पावरला पाठवूया इथे. दॅट इज 5 log क्यूब रूट ऑफ 5 टू द बेस 5 आणि हा -3 कोणाच्या पावरला जाईल पहा, हे जे आर्ग्युमेंट आहे इथे त्याच्या पावरला जाईल. मीन्स या क्यूब रूट ऑफ 5च्या टोटल टर्मला पावरला जाईल. इथे मी ब्रॅकेट दाखवतो याला, टोटल टर्मला या, आणि याच्या पावरला जाईल तो -3. ठीक, एक्सपोनंट रूलनुसार इथं याला आपण तसं लिहिलं. इथं लिहूया वाटलं तर, कारण याचं आपण ही जी स्टेप आली ती एक्सपोनंट लॉनुसार आली. ओके, पुढे मग आता मग पहा, इथं बेस लॉगचा बेस आणि इथं ह्या इंडेक्स फॉर्मचा बेस सारखा आहे. मग याचा आन्सर काय तसे, तीच टर्म क्यूब रूट ऑफ 5 टू द पावर -3 याचा आन्सर येत असते. आता ही क्यूब रूट ऑफ 5 म्हणजे काय होणार, 5 टू द पॉवर 1/3 आणि हे -3 पावरला पावर असं तर त्याचा गुणाकार होणार, म्हणजे 3 कॅन्सल होणार, राहील -1. 5 टू द पॉवर -1, सो इट इज अगेन 1/5. ओके, अशा पद्धतीनं हे प्रॉब्लेमसुद्धा इथं इव्हॅल्युएट झाला आहे. असे काही गणितं मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी देत आहे, ते सोडून पहा. हे 3 प्रॉब्लेम मी वरती जे सोडून दाखवले त्यांचा वापर करून त्या पद्धतीनं हे 3 गणितं तुम्ही सोडून पहा. पुढील क्वेश्चन आहे पहा. टेक्स्टबुकमध्ये हा प्रॉब्लेम मिळेल तुम्हाला, मॅथ्स पार्ट 2 पेज नंबर 119. एक्सरसाइज 6.1 यामधील क्वेश्चन नंबर 25 मिळेल तुम्हाला. सॉल्व फॉर एक्स असं दिले पहा. सॉल्व फॉर एक्स म्हणजे आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. ठीक आहे, पहा पहिला प्रॉब्लेम काय दिला आहे, log 2 प्लस log ऑफ x प्लस 3 मायनस log ऑफ 3x मायनस 5 इक्वल्स टू log 3. तर इथं x जो दिसतो तो x फाइंड आउट करायला सांगितलं आपल्याला. आन्सरकडे लक्ष द्या. ही जी लेफ्ट हँड साईड आहे, या लेफ्ट हँड साईडमध्ये आपल्याला x मिळतो. RHSमध्ये तर log 3 हा फिक्स नंबर लिहिलेला आहे, फिक्स टर्म आहे इकडे लिहून. पहा इथं ही जी लेफ्ट हँड साईड आहे यामधल्या टर्मला मी काय करतो इथे, हा log 2 तिकडे पाठवून देऊया आपण. म्हणजे इथं राहील पहा log x प्लस 3 मायनस log ऑफ 3x मायनस 5 आणि इथे log 3 मायनस log 2 ही टर्म पक्षांतरात तिकडे पाठवली आपण. पुढे आता इथं मायनस आहे, मायनस कधी येतो लॉगमध्ये, कोशंट रूलनुसार. लॉग ऑफ कोशंट रूल वापरू इथं x प्लस 3 डिवायडेड बाय 3x मायनस 5. ओके, आणि इथंही मायनस आहे तर इथंसुद्धा लॉग ऑफ 3/2 असं लिहावं लागेल कोशंट रूलनुसार. ओके, पुढे आता इथं बोथ साईड लॉग आहे. हा लॉग एक फंक्शन आहे, याला कॅन्सल करू शकतो आपण. बोथ साईड लॉग आहे तर टेकिंग अँटी लॉग ऑन बोथ साईड असं म्हटल्यासारखं. तर इथं राहील पहा x प्लस 3 डिवायडेड बाय 3x मायनस 5 इक्वल्स टू, मध्ये इक्वलिटी असल्यामुळं लॉग या फंक्शनचा या नंबरसोबत इक्वल येतो, म्हणून ही एक टर्म आणि इथला नंबर दोन्ही इक्वल असायला पाहिजे. सेम टर्मचा लॉग सारखा येतो, याचा अर्थ त्यात दोन्ही टर्म सारखे असायला पाहिजे. ओके, हे झालं. मग पुढे आता याला सिम्प्लिफाय करा, जस्ट सिम्प्लिफाय करा. हे 2 इकडं मल्टिप्लायमध्ये ही टर्म डिनॉमिनेटरची इकडं 3 सोबत मल्टिप्लाय जाईल. दॅट इज 2x प्लस 6 इक्वल्स टू 9x मायनस 15. सिम्प्लिफाय करतो आहे, अशा प्रकारे सिम्प्लिफिकेशन तुम्ही सहज करू शकता. हे 2x इकडे पाठवला, सो 9x मायनस 2x आणि प्लस 15 इकडे पाठवला, 6 प्लस 15 झाला तो मायनसचा. ओके, अँड फायनल सिम्प्लिफिकेशन काय होईल पाहिजे इथं, 9 minus 2 that is 7x equals to 21, therefore x equals to 3. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम इथं पूर्ण होतो.
पुढचा एक प्रॉब्लेम पाहूया त्यातीलच 2 नंबरचा प्रॉब्लेम त्याच क्वेश्चनमधील लॉग ऑफ 2 log x बेसला 10 आहे इक्वल्स टू 1 प्लस log to the base 10 and x plus 11 by 10. इथं आपल्याला तेच प्रॉब्लेम आहे, x ची किंमत काढायची आपल्याला. चला तर मग सुरुवात करतो. इथे पहा, इथे काय करूया आपण, अगोदर हा 2 इकडे पाठवून देऊया पॉवरला एक्सपोनेंट रूलनुसार. दॅट इज लॉग ऑफ एक्स स्क्वेअर होऊन जाईल बेस 10. एक्सपोनेंट रूल वापरला इथं मी. हा 1 प्लस ही टर्म आर एच एसची तशीच असू द्या 11/10. एक्सपोनेंट रूल वापरला इथं मी. पुढे आता ही टर्म जी आहे ना पॉझिटिव्ह जी लॉग जी टर्म आहे ना ती इकडे पाठवा. लॉग एक्स स्क्वेअर टू द बेस 10 मायनस होऊन जाईल ही टर्म इकडे आल्यावर लॉग ऑफ एक्स प्लस 11/10 टू द बेस 10. आणि इकडे कोण राहिला तो 1. ओके. सो आता मायनस आला, लॉगचा कोणता नियम वापरण्यात येईल इथं, कोशंट लॉ. लॉग ऑफ हवा इथं एक्स स्क्वेअर डिवाईडमध्ये ही टर्म एक्स प्लस 11/10 ही टोटल टर्म येईल इथे. आणि बेसला कोण आहे तो 10ला 10 इक्वल्स टू 1. आता हे झालं लॉग फॉर्म. याला कन्वर्ट करा एक्सपोनेंशियल फॉर्ममध्ये. बट दिस गिव्स बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम एक्सपोनेंशियल फॉर्ममध्ये काय होईल 10 to the power 1 इक्वल्स टू एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स प्लस 11/10. 10 to the power 1 मीन्स सिम्पली 10. आणि ही टोटल टर्म ब्रॅकेटची इकडे पाठवा आता गुणाकारात. सो इट इज 10 इंटू एक्स प्लस 11/10 इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. मग आता इथं सिम्प्लिफाय करा. एक्सनं 10 मल्टिप्लाय करा ब्रॅकेटमध्ये. व्हॉट वी गेट हिअर 10x प्लस 10 इंटू 11/10 10 कॅन्सल राहील इथे 11 इक्वल्स टू इकडे राहिला एक्स स्क्वेअर. हे दोन्ही टर्म इकडे पाठवून द्या पक्षांतरात. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळते एक्स या व्हेरिएबलमध्ये एक्स स्क्वेअर. हे 10चा -10x झाला आणि हा -11 इक्वल्स टू 0. आठवते क्वाड्रॅटिक इक्वेशन 10th स्टँडर्डला तुम्ही चॅप्टर पाहिलात, वर्ग समीकरणे. फॅक्टरायझेशन करा. -10 ॲडिशन -11 मल्टिप्लिकेशन यायला पाहिजे अशा दोन संख्या. सो इज 1 - 11. देअरफॉर एक्सच्या किमती काय आल्यात पहा. एक्स इक्वल्स टू 1 आहे तो -1 होतो. और तुम्ही पूर्ण प्रक्रिया करून लिहिला तर तुम्हाला लक्षात येईल हे. आणि -11 असेल तर +11. सो एक्सच्या किमती इथं आपल्याला 11 अँड -1 अशा मिळाल्यात. तिसरा प्रॉब्लेम पहा. log x to the base 2 plus log x to the base 4 plus log x to the base 16 equals to 21/4. आता या प्रॉब्लेममध्ये प्रत्येक जी टर्म दिली लॉगची टर्म प्रत्येकाचा बेस डिफरंट आहे. इथं आपल्याला प्रत्येकाचा बेस सुरुवातीला सारखा करून घ्यावा लागणार आहे आणि नंतर आपण मग पुढच्या क्रिया इथे रन करू शकतो. मग यासाठी मला सुरुवातीला याचा बेस सगळ्यांचा सारखा करण्यासाठी जे एक फॉर्म्युला आहे आवश्यक तो अगोदर मी तुम्हाला सांगतो. जो फॉर्म्युला तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी एक्सपोनेंट लॉ एक्सप्लेन करताना तिथं नोट म्हणून लिहून दिला होता. तो फॉर्म्युला मी इथं वापरत आहे. तो फॉर्म्युला तुमच्यासमोर सुरुवातीला लिहून दाखवतो. लॉग ऑफ n टू द बेस a आणि त्याचा पॉवर सपोज x आहे, बेसला पॉवर x आहे. तर याला काय लिहितात 1/x. हा x कुठं आहे लक्षात घ्या, बेसच्या पॉवरला आहे. लॉग n टू द बेस a. आता या फॉर्म्युल्याचा वापर इथं करूया. पहा लक्षात घ्या स्टेप्स इथून रन होत आहेत. एक बेसिक स्ट्रक्चर मी तुम्हाला सुरुवातीला लिहून दाखवलं. लॉग x टू द बेस 2 प्लस लॉग x टू द बेस 4 आहे ना त्याला मी 2 स्क्वेअर लिहिणार इथं प्लस लॉग x टू द बेस 16 आहे. 16 मीन्स 2 to the power 4 इक्वल्स टू 21/4. आता ह्या दोन ठिकाणी लक्षात येते का पहा तुमच्या या दोन स्ट्रक्चरला मी वरचा फॉर्म्युला हा जो फॉर्म्युला सांगितला मी तुम्हाला इथं यूज करणार आहे.
लॉग ऑफ एक्स टू द बेस 2. मग पहा बरं इथं या स्ट्रक्चरनुसार मी हे जसं लिहिलं आहे तसं इथं काय लिहिता येईल, हा जो 2चा पॉवर आहे, बेसचा जो पॉवर आहे तो असा मल्टिपलमध्ये येतो 1/2 म्हणून. ओके, इंटू लॉग ऑफ एक्स टू द बेस 2 प्लस इथं सुद्धा बेसचा पॉवर कोण आहे, 4 आहे, तो 1/4 येईल. लॉग ऑफ एक्स टू द बेस 2 इक्वल्स टू 21/4. आता पुढच्या स्टेपला आता बेस सर्वांचा सारखा लॉग टू द बेस 2 लॉग टू द बेस 2 आहे, बेस सर्वांचा 2 आहे. मग आता पुढच्या स्टेपला पहा, हे जे मल्टिपलमध्ये 1/2 आला तो पॉवरला पाठवून द्या एक्सपोनंट रूलनुसार. लॉग ऑफ एक्स टू द पॉवर 1/2 आणि हा बेसला 2 प्लस इथे सुद्धा लॉग ऑफ एक्स टू द पॉवर 1/4 टू द आणि इथं बेसला 2 आहे, इक्वल्स 21/4. ओके, आणि मग आता मग सगळीकडे इथं प्लस आहे, मग आपण इथं क्वोशंट प्रोडक्ट लॉ वापरू शकतो. प्लस म्हटल्यावर प्रोडक्ट लॉ यूजमध्ये होत असतो. इट इज लॉग ऑफ बेसला 2, तर हे एक्स इंटू एक्स टू द पॉवर 1/2 इंटू एक्स टू द पॉवर 1/4 इक्वल्स टू हे 21/4. कोणता लॉ वापरला आपण इथं, प्रोडक्ट लॉ वापरला. मग आता ह्या ब्रॅकेटमधल्या सगळ्या टर्म्स मल्टिप्लाय करून घ्या. लॉग ऑफ बेसला 2 लिहिला आहे, काय लिहा सगळ्यांचं गुणाकार, इथं काहीच नाही, पॉवर म्हणजे 1 असणार, एक्सचा पॉवर 1, गुणाकार बेस समान असताना गुणाकारामध्ये पॉवरची बेरीज होणार, 1 प्लस मीन्स इथं 1 प्लस 1/2 प्लस 1/4 असं लिहू शकतो आपण, इक्वल्स टू 21/4. ओके, आता इथं पॉवरची बेरीज करून घ्या. अगेन दिस इम्प्लाइज लॉग बेस 2 एक्स टू द पॉवर 1 प्लस 1/2 प्लस 1/4 किती होतील टोटल, 7/4 इक्वल्स टू 21/4 तसाच लिहिला. आता हे जे स्ट्रक्चर्स आहे हे लॉग फॉर्ममध्ये आहे, याला एक्सपोनेंशियल फॉर्ममध्ये लिहून घेऊया. काय होईल बघा, 2 टू द पॉवर 21/4 इक्वल्स टू एक्स टू द पॉवर 7/4. एक्सपोनेंशियल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं याला. आता पुढे लक्षात घ्या, या स्टेपला कंटिन्यू करतोय आपण. 2 टू द पॉवर इथं काय लिहितं बा, 21/4ला 3 इंटू 7/4 असं लिहिलं आहे मी. अगेन इथं एक्स टू द पॉवर 7/4 तसाच, अँड इथं आता पहा 2 टू द पॉवर 3 आणि परत मी हा घातांकाचा नियम वापरला आहे, पॉवरला पॉवर असेल तर गुणाकार असतो, मी त्याला रिवर्समध्ये इथं वापरले आणि इथं एक्स टू द पॉवर 7/4. मग पॉवर समान आहे, मध्ये इक्वॅलिटी असेल तर बेस टर्मसुद्धा सारखी असायला पाहिजे. देअरफॉर एक्स इक्वल्स टू 2 टू द पॉवर 3 विच इज अगेन इक्वल्स टू 8. द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 8. मी काही गणितं तुम्हाला इथं प्रॅक्टिससाठी देणार आहे, तुम्ही त्याला सोडवण्याचा प्रयत्न करा. हे दिलेले 6 प्रॉब्लेम आपण वरती ज्या पद्धतीनं मी गणित सोडून दाखवले त्या पद्धतीचा वापर करून हे गणित आपण सोडून पाहण्याचा प्रयत्न करा. चेंज ऑफ बेस लॉ या लॉवर आधारित काही प्रॉब्लेम्स पाहूया. क्वेश्चन पहा, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग. खाली काही स्ट्रक्चर्स दिले, त्याची किंमत काढायला सांगली आपल्याला. आता इथं जे प्रॉब्लेम्स आहेत हे चेंज ऑफ बेस लॉ जो आतापर्यंत आपण वरच्या कोणत्याही न्यूमेरिकल्स प्रॉब्लेममध्ये वापरला नाही आहे त्याच्यावर आधारित काही प्रॉब्लेम्स पाहत आहोत आपण इथे. फर्स्ट प्रॉब्लेम पहा, आता याची किंमत काढायला सांगली. हे जे लॉग स्ट्रक्चर दिलं आहे याची व्हॅल्यू फाइंड करायला सांगली. स्टार्ट करतो आन्सर मी पुढेच. बेसला कोण आहे, चेंज ऑफ बेस लॉ माहीत आहे का आपल्याला, त्या स्ट्रक्चरनुसार याला यूज करायचं आहे. ठीक, पहा इथं काय लिहितो, लॉग ऑफ 64 आणि हा जो बेस असतो ना त्याला डिवाईडमध्ये लॉग द्यायचा. मग आता इथं बेस काय सर, इथं बेस तुम्ही काहीच लिहिलं नाही. इथं बेस असा लिहावा लागणार आहे की जो आवश्यक असणार आहे आपल्याला पुढील कॅल्क्युलेशन करण्यासाठी.
म्हणजे कसं, आता हे सपोज करा, पुढच्या स्टेपला दाखवेल मी तुम्हाला की इथं बेस कोणता आपल्याला घेणं आवश्यक असणार आहे. आता हे 64 आणि हे √2 याला काय लिहितो आहे पहा मी, 2⁻1/2 आणि इथं लॉग ऑफ 2⁻64 मीन्स 6 होतात. ओके, आता हे लिहिलं 64ला 2⁻6 आणि √2ला 2½ लिहिलं आहे बघा. आता विचार करून सांगता की कोणता बेस आवश्यक असणार आहे आपल्याला. एक स्ट्रक्चर तुम्हाला माहीत असायला पाहिजे बा, हे लॉग ऑफ a⁻x आणि बेसला येत असेल, इथला आणि इथला नंबर सेम असेल तर याचा आन्सर काय येत असते, अशा स्ट्रक्चरला आपण x लिहितो, जो पॉवर असतो ना तोच आन्सर लिहित असतो. मग इथला आणि इथला नंबर सारखा यावा, हे स्ट्रक्चर वापरायचं मला या ठिकाणी. पहा बरं मग काय गरज पडणार आहे, इथं log 2 आहे, इथेही log 2 आहे, मग इथं बेसला काय ठेवणं आवश्यक आहे, 2. हे स्ट्रक्चर पूर्ण होते बघा इथे. मग ते हे असं थोडंसं विचारपूर्वक आपल्याला सिलेक्शन करावं लागते, कशाचं, बेसचं सिलेक्शन करावं लागते. ठीक, ओके, हे बेस सिलेक्शन झालं. आता मग हे जे मी आत्ता इथं फॉर्म्युला लिहिला होता ब्ल्यू कलरमध्ये, त्या फॉर्म्युलाचा वापर केला तर हे स्ट्रक्चर काय होईल, log ऑफ 2⁻2 आणि पॉवरला जो असतो आन्सर अंक तो त्याचा आन्सर येत असतं. आणि इथंसुद्धा log ऑफ 2⁻½ आहे आणि त्याचा बेसला पण 2च आहे, त्याचा आन्सर काय येणार आहे, पॉवरची टर्म येणार आहे. सो इट इज, जर तुम्ही म्हणशाल ते कसं आलं म्हणून तर नसेल तर एक्सपोनंट लॉ वापरा. इथं असंही सांगता येईल, मी जे आता फॉर्म्युला सांगला तुम्हाला त्या फॉर्म्युलानं लिहिता येईल, किंवा एक्सपोनंट लॉ वापरा रिव्हर्समध्ये. हा पॉवरची टर्म समोर येणार गुणाकारात, इथं पॉवरची टर्म 1/2 समोर येणार गुणाकारात, किंवा ही अशी टर्म होऊन जाईल मग ते इंटू log 2⁻2 आणि इथंसुद्धा log 2⁻2 हे कॅन्सल झाले, सेम टर्म आहेत ना, कॅन्सल झाल्या. म्हणजे उरलेलं कोणतेच परत 6/½ हा काय होईल, हाफ, छेदामध्ये हा जो छेद आहे तो वरती मल्टिपलमध्ये जाईल, 6 × 2 दॅट इज 12. व्हॅल्यू ऑफ log 64 to the base √2 इज 12. हे अशा पद्धतीनं हे प्रॉब्लेम्स इथं कंप्लीट होते. पुढचे एक प्रॉब्लेम पाहूया, 2 नंबरचा प्रॉब्लेम पहा. log ऑफ 625 बेसला आहे 3 इंटू log ऑफ 81 बेसला आहे इथं 5. आता इथे काय करतो पहा मग, log ऑफ 625 डिवायडेड बाय log ऑफ 3 बरोबर, हे जो ह्याचा जो बेस असतो ना तो डिवाइडमध्ये log 3 असा लिहिला जातो, इंटू log ऑफ 81 डिवायडेड बाय log ऑफ 5 लिहिलं. आता इथं बेस जेव्हा आपण काहीच लिहित नसतो ना त्यावेळेस काय असतो, बेस 10 असतो, लक्षात ठेवा. लिहिला नाही याचा अर्थ बेस 10 आहे, माहिती आहे तुम्हाला कॉमन लॉगॅरिथममध्ये. आता इथं काय करतो, आता मग इथं बेस घ्यायचा का नाही नवीन, काही आवश्यकता नाही आपल्याला, ऑलरेडी सगळे बेस तयार आहेत. पहा मी इथं कसं लिहितो, 625ला कसं लिहितो पहा, log ऑफ 5⁻, 625 मीन्स 25² 25, ओके, 5⁻4, ओके, अँड हिअर log 3 ॲज इट इज. आणि हा जो 81 आहे इट इज log ऑफ 3⁻4, करेक्ट, 9² दॅट इज 3⁻4 81, आणि डिवाइडमध्ये हा log 5 तसाच हा इथला. पुढे कंटिन्यू करा स्टेप. आता पहा सिम्प्लिफाय, हे एक्सपोनंट रूल वापरा, पॉवर समोर येईल, इथलाही पॉवर समोर येईल, म्हणजे 4 × log 5 होल डिवायडेड बाय log 3 इंटू 4 × log 3 होल डिवायडेड बाय log 5. हे log 5 log 3 आणि log 3 कॅन्सल झाले, उरला 4 × 4 दॅट इज 16. तर तुम्हाला अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम्स मी इथं सोडून दाखवलेत ते सोडून पाहण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला काही प्रॉब्लेम देत आहे, ते प्रॉब्लेम नोट करून घ्या. अकरावीच्या मॅथ्स 2 या पुस्तकातील जो फंक्शन चॅप्टर आहे त्यातील 6.1 एक्सरसाइजमधला 23 नंबरचा जो क्वेश्चन आहे, प्रूव्ह दॅट करायला सांगितलं तिथं आपल्याला, ते प्रॉब्लेम्स मी तुमच्यासमोर इथं सोडून दाखवणार आहे आता.
क्वेश्चन काय आहे, प्रूव्ह दॅट, फर्स्ट प्रॉब्लेम पहा, बी टू द पॉवर लॉग ए टू द बेस बी. आपल्याला माहिती आहे याचं काय, ते एक फॉर्म्युला आहे आपल्यासमोर, बट हा फॉर्म्युला आपल्याला इथं प्रूव्ह करायला सांगितला आहे. बीच्या पॉवरला जे लॉग आहे त्याच्या बेसला जर बीच असेल ना तर ऑर्ग्युमेंट हे आन्सर येत असते या स्ट्रक्चरचं, मीन्स ए आन्सर आहे. तर हे मलाही सिद्ध करून दाखवायचं इथं. चला प्रूफकडे लक्ष द्या. आपण याची एक साईड घेऊया, एल एच एस साईड. एल एच एस साईड काय बघा, बी टू द पॉवर लॉग ए टू द बेस बी. ओके, याची किंमत मी गृहीत धरतो एक्स. समजा याची किंमत आपण गृहीत धरली एक्स. आता मला एक्सची किंमत ए आणून दाखवायची आहे, म्हणजे आपला आन्सर कंप्लीट होऊन जाईल. आता हे जे फॉर्म आहे आपल्यासमोर हे एक्सपोनेंशियल फॉर्म आहे. बीच्या पॉवरला एक टर्म आहे आणि इक्वल टू एक्स. एक्सपोनेंशियल फॉर्मला कन्वर्ट करा बाय डेफिनेशन, लॉग फॉर्ममध्ये कन्वर्ट करा याला. दिस इम्प्लाइज लॉग फॉर्ममध्ये काय होईल बघा, लॉग ऑफ एक्स टू द बेस बी इक्वल टू लॉग ए टू द बेस बी बाय डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम. परत बाय चेंज ऑफ बेस लॉ नुसार इट्स डिवायडेड बाय लॉग बी इक्वल्स टू लॉग ए डिवायडेड बाय लॉग बी. छेदामधला लॉग बी कॅन्सल झाला. दिस इम्प्लाइज वॉट, लॉग एक्स इक्वल्स टू लॉग ए. आणि दोन टर्मचे लॉग इक्वल येतात, मीन्स त्या दोन्ही टर्म काय असायला पाहिजे, देअरफॉर एक्स इक्वल्स टू ए. आपण काय सिद्ध केलं मग, एक्स इक्वल्स टू ए. तर इथं या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करा. फ्रॉम 1 काय बघा, बी टू द पॉवर लॉग ए टू द बेस बी इक्वल टू काय आहे, एक्स आहे. एक्सची किंमत काय आली, ए आली. अशा पद्धतीने हे आन्सर इथं पूर्ण होते. त्यातील 2 नंबरचा प्रूव्ह दॅटचा प्रॉब्लेम पहा. इथं आपल्याला सिद्ध करायला सांगेल बघा, लॉग ऑफ ए बेसला बी टू द पॉवर एम आहे. दुसरा प्रॉब्लेम पाहूया यामधील. इथं काय दिले पहा, लॉग ऑफ ए बेसला दिले बी टू द पॉवर एम. हे स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलं होतं. काय होतं याचा आन्सर, बेसचा जो पॉवर असतो तो येतो इथे 1/m इंटू लॉग ऑफ ए टू द बेस बी असं लिहिलं जाते. आता ही गोष्ट इथं आपल्याला सिद्ध करून दाखवायची आहे. आपण ही जी एल एच एस आहे त्या साईडला कन्सिडर करूया. कन्सिडर लॉग ऑफ ए टू द बेस बी टू द पॉवर एम इक्वल्स टू एक्स गृहीत धरूया. इथे आपण चेंज ऑफ बेस लॉ वापरूया पहा. लॉग ऑफ ए डिवायडेड बाय लॉग ऑफ बी टू द पॉवर एम इक्वल्स टू एक्स असं लिहिलं मी इथे. इथं बीचा जो पॉवर आहे तो एक्सपोनेंट रूलनुसार वापरा. लॉग ऑफ ए डिवायडेड बाय पॉवरची टर्म समोर येतो एक्सपोनेंट रूलनुसार इक्वल्स टू एक्स. आता इथे काय करतो लक्षात घ्या, हे 1/m बाजूला लिहितोय. देअरफॉर 1/m इंटू, आता इथं जे आहे लॉग ए डिवायडेड बाय लॉग बी आहे ना, याला वापस चेंज ऑफ बेस लॉनुसार या लॉगच्या बेसला लिहिले इक्वल्स टू एक्स. आणि हेच आहे आपलं प्रूव्ह दॅट जे पूर्ण करायचं होतं आपल्याला. एक्सची किंमत आणली बघा 1/m इंटू लॉग ए टू द बेस ए. इथं सबस्टिट्यूट करा इक्वेशन 1मध्ये. देअरफॉर फ्रॉम 1 काय होईल पाहे, लॉग ऑफ ए टू द बेस बी टू द पॉवर एम इक्वल्स टू एक्स होता. आणि एक्सची किंमत आली आपण 1/m इंटू लॉग ए टू द बेस बी. अशा पद्धतीने हे सेकंडसुद्धा इथं प्रूव्ह झालं. एक प्रॉब्लेम आहे त्यातील तिसरा प्रॉब्लेम त्याच क्वेश्चनमध्ये, तो तुम्ही प्रॅक्टिस म्हणून सोडून पहा. एक प्रॉब्लेम फक्त ए टू द पॉवर लॉग बी टू द बेस सी इक्वल्स टू बी टू द पॉवर लॉग ए टू द बेस सी. हे दोन्ही आपल्याला इक्वल दाखवायचे. वरी ज्या पद्धतीनं मी सोडून दाखवलं आहे गणित प्रूव्ह दॅटचं, हे 2 गणिताला ऑब्झर्व करा आणि त्या पद्धतीनं तुम्ही प्रयत्न करून पहा ह्या 2 टर्म्सला
तुम्हाला इक्वल दाखवता येईल का. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये लॉगॅरिथमवर जे काही आपण बेसिक शिकलो होतं मागच्या 2 व्हिडिओमध्ये, त्याची डेफिनेशन, त्याचा कॉन्सेप्ट किंवा लॉज म्हणा किंवा छोटे मोठे काही स्ट्रक्चर्स आहेत की जे लॉगॅरिथममध्ये इम्पॉर्टंट असतात, त्या सगळ्यांवर आधारित आपण प्रॉब्लेम्स पाहिले. मी तुमच्यासमोर काही प्रॉब्लेम्स सोडून दाखवले आणि तुम्हाला सोडवण्यासाठी सुद्धा या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. तुम्ही सर्वांनी ते सगळे प्रॉब्लेम्स व्यवस्थित समजून घ्या आणि तुम्ही ते प्रॅक्टिससाठी दिलेले प्रॉब्लेम प्रत्यक्षात सोडून पहा. या उद्देशानंच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षात कॉमन लॉगॅरिथमला कसं डील केलं जाते, लॉग टेबलचा वापर कसा केला जातो. मूळ उद्देश जो लॉगॅरिथमचा होता कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन डील करण्यासाठी. मग आता आपण प्रत्यक्षात कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशनला प्रत्यक्षात समोर आणून त्याला लॉग टेबलचा वापर करून लॉगच्या साहाय्यानं सिम्प्लिफाय करूया, सोडून पाहूया. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या बेसिक गोष्टीपासून सुरुवात करणार आहे, लॉग टेबलच्या. तर हा जो व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला आहे हा इतरांना शेअर करा, आवडला असल्यास लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे सरावासाठी दिलेले, प्रॅक्टिससाठी दिलेले प्रॉब्लेम्स आहेत हे न विसरता सोडून पहा. तुमच्या काही अडचणी असतील, तुम्हाला दुसऱ्या कोणत्या टॉपिकबद्दल माहिती पाहिजे असेल तर मला कॉमेंट करून जरूर कळवा. आपण सर्वांनी व्हिडिओ पाहिला, सर्वांचे धन्यवाद.